जमियत उलमा आणि या भागातील सर्व जातीय धर्माच्या लोकांकडून संयुक्त विद्यमानाने आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि या इफ्तार पार्टीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक होते, अनेक राजकीय लोक होते. या सगळ्यांमधून तुम्ही या भागामध्ये शहरामधील लोकांना काय संदेश देणार? आज दरवर्षी आमच्या या ठिकाणी फिरदौशे अरबी मदरसा म्हणून आमची जी ईद आहे ती मला वाटतं मी 92ला आलो त्यावेळेसपासून ही मदरसा आहे आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी रोजा इफ्तार करतो. मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असताना सुद्धा मी ह्या ठिकाणी येत होतो आणि आमची हे कधीच खंड पडलेलं नाही आहे. आज योगायोगाने जलमे उलमा ह्यांनी सुद्धा जमाते उलमा या संघटनेने सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घेतलं. आपल्याला त्या उलमा संघटनेचं काम पूर्ण देशभरावर चालतं आणि त्यांचं काम हेच आहे, जे सत्य आहे ते लोकांसमोर आणण्याचं काम ते करतात. कुठल्याही एका जातीचं विशिष्ट ते हे घेत नाहीत, बाजू घेत नाहीत. जी वस्तुस्थिती आहे ती समाजासमोर मांडत असल्यामुळं त्या संघटनेचं एक वेगळं छाप पूर्ण देशभरामध्ये आहे. आणि आज त्यांचे सगळे लोक या ठिकाणी आले आणि आमच्या दरवर्षीप्रमाणे इथं जवळजवळ 16 मशिदी आहेत. आम्ही दरवर्षी सगळ्या 16 मशिदीच्या सगळ्या लोकांना इथं निमंत्रण देतो आणि अनेक वर्षे हा उपक्रम सुरू आहे. यावेळेस साबीर कुर्ले यांनी लीड घेतलं, त्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम घडून आला आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्याला एकत्र काम करण्याचं काम केलं. या रोजा इफ्तारच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की रोजाचं महत्त्व मी अनेक वेळा सांगतो की वाळवंटासारख्या भागामध्ये पाणीचा एक थेंब न पिता लोक रोजा करत होते आणि आपले जे नबी आहेत ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांनी कुराणच्या माध्यमातून कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, जीवन कसं जगलं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न पूर्ण समाजाला केलेला आहे. आणि त्यांचे जे काही ते सांगत होते ते त्यांना परमेश्वराकडनं सगळे हे येत होते, संदेश येत होते आणि ते संदेश त्यांनी सगळ्या लोकांपर्यंत पाठवण्याचं काम केलेलं आहे. रोजा म्हणजे त्यागाचा हा महिना आहे. रोजामध्ये माणसाला जीवनामध्ये काही न मिळाल्यावर सुद्धा कसं जगलं पाहिजे, कसल्याही परिस्थितीमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये सुद्धा आणि वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा माणूस कसा आनंदी राहिला पाहिजे हे ह्या रोजाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्या रोजामधून आपण बघतो की माणसाची इम्युनिटी पॉवर सुद्धा वाढते. अलीकडं तर शास्त्राने सुद्धा म्हणजे सायन्सने सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे की शुगरसारखे पेशंट, पूर्वी शुगर पेशंट घाबरायचे रोजा ठेवायला, पण आता असं सिद्ध झालं आहे की उलट त्यांची शुगर नॉर्मल आलेली आहे. जे रोजा ठेवतात त्यांची शुगर नॉर्मल आली आहे. हे सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे, मी सांगत नाही. कारण अनेक आता आपण बघतोय शुगर रिव्हर्सलचे प्रोग्राम्स आता देशामध्ये अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यांच्यामध्ये हेच सांगितलं गेलं की 13 तास जे उपास ठेवतात त्याच्या माध्यमातून निश्चित आपली शुगर कंट्रोलमध्ये राहते. आणि दीक्षित पॅटर्न सुद्धा तुम्हाला माहिती आहे की 2च टाईम जेवा आणि त्या 2 टाईममध्ये जेवल्यानंतर त्याचे जे फायदे आहेत डॉक्टर दीक्षित लातूरच्या त्यांनी सांगितलेलं आहे समाजाला. तर त्याचाच हे धरून ह्याचे अनेक फायदे लोकांना झालेले आहेत. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे आपण बघतोय की अगदी 2-3 वर्षाचे मुलं सुद्धा आजकाल आपण रोजा ठेवत असताना आपण पाहतोय. म्हणजे ही एक संस्कृती आहे. लहान वयापासून त्याला धर्माचं ज्ञान होणं, समाजामध्ये आपण कसं वागलं पाहिजे ह्याचं अभ्यास होणं आणि समाजाला आपण समाजाचे घटक आहोत, समाजाचं आपण पण काहीतरी ऋण फेडलं पाहिजे हे सरळ संदेश आपल्याला मोहम्मद पैगंबरांनी दिलेला आहे. आणि तेच मला वाटतं आज जास्त महत्त्वाचे आहेत. हजारो वर्षापूर्वी दिलेले हे सुद्धा भाईचाराने राहावा. आज तीच वेळ आलेली आहे. आज जातीवादी पक्ष वर डोकं काढायला लागलेला आहे आणि जातीमध्ये भांडणं करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यांना आज मला वाटतं मोहम्मद पैगंबरांचा संदेश किंवा कुठल्याही धर्माच्या धर्मगुरूंनी मग ते हिंदूच्या असेल, ख्रिश्चनच्या असेल किंवा शीखच्या असेल, या सगळ्या गुरूंनी हेच सांगितलेलं आहे की सगळ्यांनी एकमेकाशी भाईचाराने राहावा, सगळ्यांनी प्रेम बंधुत्व भावाने राहावा. आणि समाजामध्ये ठीक आहे, आपण वेगवेगळ्या समाजामध्ये जरी जन्माला आलो असलो तरी आपले रिलेशन सगळे चांगले ठेवून आपण ह्याच्यातून काय प्रगती करता येईल ते करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणून आज आपल्याला देशामध्ये एवढी मोठी प्रगती दिसते आहे. नाहीतर अनेक वर्ष आपल्याला ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं.
आपण धर्माधर्मामध्ये भांडत राहिलो तर त्याचे इफेक्ट आपल्याला ब्रिटिश सारख्या लोकांनी 100 वर्ष आपल्यावर राज्य केलं. आज परत त्याच ह्याच्याकडे आपण रिव्हर्स चाललो का काय, असं काही जातीवादी पक्षाचे लोक आपल्याला तसं न्याय लागलेले आहेत. त्याच्यामुळं मी सांगेन की सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. अशा कुठल्याही भूलतापाला बळू पडू नका, भावनिक होऊन कुणी मतदान करू नका. सत्सद विवेकबुद्धीला पटेल की ज्याच्यामुळं मतदान कशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा अधिकार दिलाय, तो अधिकार चोखपणे बजावण्यासाठी आपली सत्सद विवेकबुद्धीला जागृत ठेवून मतदान करावं असं मी सगळ्यांना या निमित्ताने संदेश देतो.